पण आता हे दोन पक्ष एकत्र येत असताना त्यांचं कौटुंबिक मनोमिलन म्हणजे ठीक आहे, अलीकडच्या काळामध्ये काही मध्ये मध्ये बातम्या व्हिडिओ देतात की हे त्यांच्या घरी गेले ते त्यांच्या घरी गेले, पण इतके टोकाला गेले होते की मग त्याची जाहीरपणे देखील वाच्यता व्हायला लागली. मग यांच्या सभांमधून ते सांगू लागले की मी त्यांच्यासाठी काय केलं. खरं तर त्याची काही गरज नव्हती. हां, मग एवढा नाही, टोकाचं झालंच होतं त्यांचं. कारण हां. दुसरं असं होतं की राज ठाकरे हे मातोश्री लहानाचे मोठे झाले. हो, त्यांना अशी दुजा भावाची वागणूक मिळते म्हणलं तर साहजिकच कौटुंबिक रिफ्ट ही निर्माणच झाली होती. नाही असं नाही आहे. म्हणजे इवन उद्धव ठाकरे, जयदेव ठाकरे, हो, उद्धव ठाकरे, बिंदू ठाकरे, बिंदू माधव ठाकरे हो. यांच्यात देखील वाद निर्माण झाले होते ना. मग ते बाळासाहेबांवर अधिकार कोणी गाजवायचा, इस्टेटीवरचं काय असेल तर कोर्टामध्ये प्रकरणं पण गेली होती सगळी. म्हणजे एकनाथ शिंदे बाहेर पडल्यानंतर जयदेव ठाकरे लगेच गेले तिथे भेटायला, किंवा स्मिता ठाकरे तिथे लगेच गेल्या. हे त्यांचे कौटुंबिक वाद आहेतच, नाही असं नाही. पण आज मितीला असं आहे की राज ठाकरेंची आई आणि उद्धव ठाकरेंची आई या दोन्ही सख्या बहिणी आहेत. त्यामुळे ती जवळीक त्यांची आधीपासूनच होती. परंतु या राजकारणात थोडंसं दुरावा निर्माण झाला होता. पण कौटुंबिक कार्यक्रमाला ते सगळे एकत्र येत होते, नाही असं नाही काही. मुळात असं आहे की राजच्या मिसेसनं उद्धवची बायको निवडली. लक्षात घेणे, बहिणीनं, राजच्या बहिणीनं उद्धवची बायको निवडली. हो, सोयरीक त्यांनी जोडली. त्यामुळे इतके कौटुंबिक आहे त्यांचं, तसं काही वेगळं काही नाही आहे.